बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात जिथे महापुराने शेतकऱ्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त केले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि पंचनाम्यात अन्याय झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. पाहुयात बुलढाण्यातून प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा विशेष रिपोर्ट. जळगाव जामोद तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात. अनेक ठिकाणी शेती, केळीच्या बागा, विहिरी, ठिबक, स्प्रिंकलर आणि घरे उद्ध्वस्त झाल्याची चित्र समोर आली आहेत. मात्र प्रत्यक्षात 100% नुकसान नसतानाही पंचनाम्यात कमी नुकसान दाखवले जात असल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 100% नुकसान भरपाई द्यावी, पूरग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे आणि सातपुडा परिसरातील नद्या व नाल्यांचे खोलीकरण करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. आठवडाभरात न्याय न मिळाल्यास पूरग्रस्त शेतकऱ्यांसह तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मी आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये. आज सकाळपासून आम्ही नुकसानग्रस्त गावांचा दौरा सुरू केलेला आहे. मी आता पोहोचलेलो आहे जळगाव जामोद तालुक्यातल्या खेरडा बुद्रुक गावामध्ये. 30 आणि 31 तारखेला जो ढगफुटी सदृश पाऊस झाला, या पावसाने शेतीचं प्रचंड मोठं नुकसान केलं. आत्ता ज्या शेतामध्ये आम्ही बसलेलो आहे, या शेताची पूर्ण काळी जमीन वाहून गेलेली आहे. मोठा 3-4 फुटाचा थर वाहून गेलेला आहे आणि या जमिनीमध्ये दगडांचा वर्षाव झालेला आहे. दगडच सगळ्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे इथं शेती होती का नव्हती अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि असाच प्रसंग 2023 साली सुद्धा जळगाव जामोद तालुक्यामध्ये आला. पण तेव्हाही आम्ही गाव टू गाव दौरे केले, 20 दिवस ठाण मांडून बसलो. नुकसान भरपाई मात्र तेव्हा अत्यल्प मिळाली. आता एक शेतकरी आम्हाला निंबोरा गावात भेटले. त्यांनी सांगितलं शेत तयार करायला मी 7.5 लाख रुपये लावले आणि सरकारची नुकसान भरपाई 1 लाख रुपये आली. अशीच परिस्थिती या गावातल्या पण शेतकऱ्यांची आहे. आता गावागावात दौरा केल्यावर काय गोष्टी निदर्शनास आल्या तर पंचनामे करताना 100% नुकसान हे टाकत नाही आहेत. हे ठिबकचे सेट वाहून गेले, स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले, पाईपलाईन वाहून गेली, विहिरी वाहून गेल्या, गोठे वाहून गेले, जनावरं वाहून गेले. त्याचंही नुकसान याच्यामध्ये नोंदवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला हे 20% नुकसान टाकतायत, कमी नुकसान दाखवत आहेत. तर जे नुकसान झालं वस्तुनिष्ठ पंचनामे त्याचे झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि सरकारने जेवढं नुकसान झालं ती 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे. 2023 साली या जळगाव जामोद तालुक्यामध्ये जो महाप्रलय आला त्याच्यानंतर काही अधिकाऱ्यांनी, तत्कालीन तहसीलदारांनी काही बगलबच्चांना हाताशी धरून नुकसान भरपाईच्या रकमा त्यांनीच वसूल करून घेतल्या आणि गरज असलेल्या शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यावेळी असं होता कामा नये अशी प्रशासनाला आमची विनंती आहे. आणि या भागात पंचनामा करायला कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. म्हणून मी आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना बोललो की घाटावर अशी परिस्थिती सध्या नाही आहे. त्यामुळे घाटावरचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना जळगाव जामोद तालुक्यामध्ये पाठवा आणि शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीनं करा. महिना उलटून गेल्यावर शेतात काही सापडणार नाही. त्यामुळे तातडीनं पंचनामे झाले पाहिजे. 100% नुकसान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या मागण्या, शेतकऱ्यांच्या संतप्त भावना सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे. या मागण्या सरकारने आणि प्रशासनाने मान्य केल्या नाही तर या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन जळगाव जामोद तालुक्यामध्ये भूतो न भविष्यती असं आक्रमक आंदोलन उभं राहील आणि त्याच्यातून जे काय परिणाम होतील त्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याला सरकार जबाबदार राहील, हे मला सरकारला या निमित्तानं ठणकावून सांगायचं. पुराने शेती वाहून गेली, आता पंचनाम्यातून शेतकऱ्यांचा न्याय वाहून जाऊ देणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. सरकार आणि प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.